पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांवर राज्य सरकार मेहरबान आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे आणि असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे। पार्थ पवार हे अजित पवार यांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेली होती। खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केलेली होती। अधिकची माहिती आपल्याला या संदर्भात नितीन पाटणकर देत आहेत। नितीन, विरोधकांकडून चांगलाच निशाणा साधला जातोय। पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितपणे पार्थ पवार यांना ही जी Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे, जी माहिती मिळते त्यानुसार ही सुरक्षा व्यवस्था आता आणि निवडणूक घोषित झाल्यानंतर देण्यात आलेली आहे। लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या जी सुरक्षा व्यवस्था होती ती काढून घेतलेली होती। त्याचबरोबर राज्यात देखील महाराष्ट्र पोलिसांनी अशी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा ते कारण देत। मात्र असं असताना आतापर्यंत पार्थ पवार यांना कुठलीही सुरक्षा नव्हती पोलिसांकडून पुरवण्यात येत। मात्र ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे। ती कशासाठी देण्यात आलेली आहे, त्यांना कोणापासून धोका आहे आणि का त्यांना ती सुरक्षा व्यवस्था हवी आहे यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि राजकीय मुद्द्यानं किंवा अँगलनं त्याकडे पाहिले जात आहे। पार्थ पवार यांचे बंधू युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा व्यवस्था द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केलेली होती। त्यांना बारामती लोकसभा मध्ये फिरत असताना या दोघांना त्यामुळे नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र विरोधकांनी चांगलाच निशाणा साधलाय। नितीन, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।